व्हॅलन्सी लक्षात ठेवायला अवघड वाटते का? चला तर मग आज समजून घेऊया व्हॅलन्सी नेमकी ओळखायची कशी. तर मित्रांनो, आउटर शेल मधले इलेक्ट्रॉन्स मोजायचे. जसं की एक्झाम्पल घेतलं तर 1 ते 4 इलेक्ट्रॉन्स, तर त्यामध्ये व्हॅलन्सी ती सेम असते. म्हणजे काय, सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11, आउटर मोस्ट शेलमध्ये 1 इलेक्ट्रॉन, तर त्याची व्हॅलन्सी आहे 1. मॅग्नेशियमच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन, तर 2. ॲल्युमिनियम 3 आणि कार्बनची व्हॅलन्सी 4. तर 1 ते 4 इलेक्ट्रॉन्स आउटर शेलमध्ये असतील तर ती व्हॅलन्सी सेम असते. त्यानंतर 5 ते 7 इलेक्ट्रॉन्स आउटर शेलमध्ये असतील तर व्हॅलन्सी कशी ओळखायची, तर 8 मायनस इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय, तर 8 मधून आउटर मोस्ट शेल जे इलेक्ट्रॉन्स आहे ते आपण मायनस करणार आणि जे काय असेल ती व्हॅलन्सी त्या पर्टिक्युलर एलिमेंट्सची. जसं की नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7, आउटर मोस्ट शेलमध्ये आहे 5 इलेक्ट्रॉन्स, तर 8 मायनस 5 किंवा 8 मायनस 5 म्हणजेच 3 ही त्याची काय झाली व्हॅलन्सी. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17, आउटर मोस्ट शेलमध्ये आहे 7 इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच 8 मायनस 7 1 इलेक्ट्रॉन, मीन्स व्हॅलन्सी आहे क्लोरीनची 1. त्यानंतर आपण बघितलं नोबल गॅसेस, तर नोबल गॅसेसची व्हॅलन्सी आहे 0. का बरं, तर नोबल गॅसचे आउटर मोस्ट शेल इलेक्ट्रॉन्स हे फुल फिल्ड आहेत, 8 इलेक्ट्रॉन्सने. सो नोबल गॅसेस व्हॅलन्सी 0. तर इलेक्ट्रॉन्स ओळखा, व्हॅलन्सी झटपट ओळखा. सेव्ह फॉर एक्झाम रिव्हिजन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.